कसला हरकत केला. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बॉस. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डॉन किंग. तर जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. सवय मोडली राव, खरंच सवय मोडली माझी. लय दिवसाच्या इनॅक्टिव्हिटी नंतर फायनली ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. आणि 4-5 दिवस चॅनल एकाचं त्याचे 100 फॉलोअर्स आहे, सबस्क्रायबर्स आहे. त्याला डोनेशन पाहिजे म्हणा थोडं, त्याला लाखभर ट्रॅव्हल साठी स्पॉन्सर्स हवेत. हा, तर 4-5 दिवसाच्या एकदम हेवी आजारपणातून बाहेर पडून आज फायनली ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. रात्रीचे वाजलेले आहेत 9:30 आणि आवरून निघालेलो आहे. ॲक्च्युली आज RDचा बड्डे, सो तिकडं चाललेलो आहे. सो छोटाच ब्लॉग काढेल, पण काढेल कारण पब्लिकले नाराज झाले आपल्यावर. नावं ठेवायला लागले मला सारखंच, ब्लॉग टाका ना. सो आज फायनली ब्लॉग काढायचा मुहूर्त लागलेला आहे आपला. 2 शिव्या द्या पण कमेंट करा. सो चला, आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. गाईज, शिव्या देऊ नका कोणी मला. 15 दिवस झालो रे ब्लॉग नाही टाकला मी. पैसे आहे ना मला. आता ब्लॉगला जरा 10,000 तरी येऊ द्या. तेवढंच मला 400-500 रुपये आता. दिवस तुझा घड्याळ. मुझे उतार इस गाडी से, मुझे नहीं आना. नाही भाऊ, ट्रॅफिक रूल फॉलो करता हे आपलं सिग्नल. म्हणजे मी ट्रॅफिक रूल पाळतो रे, बाकी काय नाही. कारण मग मला लोक शिवाय देतात कमेंट सेक्शन मध्ये, तू सीट बेल्ट नाही लावत, तू ट्रॅफिक सिग्नल नाही पाळत. आता त्यांना काय माहिती आपल्या मागं कोणाचा हात आहे, कोणाचा आहे. तुमच्यासोबत Hey guys, me. सो गाईज, केक आणाय पाठवले दोघांना. केक शॉप टुकटुक बंद करायची, लाईट कुठे गेल्या. हां, सो केक आणायला पाठवलेलं आहे. केक घेतो आणि मग जातो RDचा बड्डे करतो. ॲक्च्युली सीन असं आहे की उद्या जरा स्टफ आहे मला. सो आपल्या पब्लिकसोबत जमतंय न जमतंय, त्यामुळे सेफ साईड. आणि एक छोटंसं काम होतं ते पहिलं उरकायचं आहे. केक तर काय घेऊन ठेवतो, परत शॉप बंद होतील म्हणून केक घेऊन ठेवणार आहे. एक छोटंसं काम आहे ते उरकतो आणि मग RDच्या बड्डेला जाऊ. कोण नाही, आम्ही तिघंच आहे. बाकीचं सगळं पब्लिक उद्या येणार आहे. आदू दादा, सुशांत दादा, आपले जुब्बा वगैरे, माऊ वगैरे सगळे. त्यांचं सगळ्यांचं उद्याचं नियोजन आहे. स्वेटिंग व्हायला लागलं आहे बघा मला ECत बसून पण, कारण मी पावरच्या गोळ्या खाल्लेल्या आहेत 3. लगा आजारी पडलेलं आहे मी. एवढे 4 दिवस मी कंटिन्यू झोपूनच होतो, त्याच्यामुळं ब्लॉग आज आले नाही. आणि त्याच्या अगोदर तर तुम्हाला सीन माहीतच होते. पण मे बी स्टार्ट करूयात, जरा मला बरं वाटू द्या. म्हणजे ह्या ज्या वातावरणात फिरण्याचं कॅपेबल होऊन द्या, ह्या वातावरणात फिरण्याचं मी कॅपेबल होऊ द्या. मग क्वालिटी ब्लॉग्सचं प्लॅन केलेलं आहे आम्ही. सगळे इन्स्ट्रुमेंट पण घेतलेले आहे, पण नेमकं मी ऐन टायमिंगला आजारी पडलो. या समजून तुमच्या भावाला, तुमचाच भाऊ आहे काय तेव्हा. तुम्ही आत्तापर्यंत समजून घेतलं आहे मला, असंच समजून घ्या काय का नाही तर मग या सनरूफमध्ये चढल मी आणि उडी मारल डायरेक्ट गाडी बाहेर. बाय द वे बघा, आत्ताच आपण कोथरूडमध्ये पोचलेलो आहे. कोथरूड नाही, नळ स्टॉपमध्ये. कोथरूडच्या थोडंसं अलीकडे. केक घेऊन ठेवतो, 10 वाजलेले आहेत कारण परत बंद झाला तर शॉर्ट होईल. मी ठरवलेले आता की छोटेच ब्लॉग काढावे 10-10 मिनिटाचे, पण रोज काढावे. अवतार बघितलाय का मला, डोळे फिरे बघा. अख्खं तब्येत डाऊन झालेली आहे मला एवढ्यात, चालायचंच. सध्या व्हायरल पण आलेलं आहे. डॉक्टर, आता मला मग अशीच डॉक्टरकडे गेलतो ना मी, तेव्हा डॉक्टर पण म्हणजे व्हायरल चालू आहे सध्याला. भरपूर जणांना झालेलं आहे असं. 4-5 दिवस प्रॉपर रेस्ट घ्या आणि मग कुठं जायचं आहे तिकडं जा. मागून कसले लाईट इथे असले झाकपा. सो कामं रखतो, RDचा बड्डेला जाऊ. मग काय होतंय बघत राहा. Meanwhile, हे बघा बड्डे गर्ल
कसला हेअरकट केला फुल राडा काय देऊ काय प्यायचं विष प्यायचंय का तेच प्यायचं राहिले बाहेरच होती ती. सो गाईज चला आतमध्ये चला चिरहॉक लय घाण पाऊस आहे गाईज खूप मोठा पाऊस आहे मी आजारी पडेल छत्री आणा जी वॅगन बघा गाईज जी वॅगन लय पाऊस आहे घरी बघ रे चिराग अरे आजारी माणूस पेशंट राहू मी गाईज थांबा जरा पेशंटनी कसं काळजी घेतली पाहिजे पन्ने होते नहीं पूरे करते बहुत कुछ बयां मिल जाऊंगा तुझसे फिर उन किताबों में हो जहां जिक्र तेरा तू मैं और तू सो मंडळी 11:30 वाजलेले आहेत मला यांनी 11:30 वाजता फोन केला हा मी 2 मिनिटात तिथं आलो 2 मिनिटात हा ते हो सोपं आहे का सोपं आहे का पोलिस पण म्हणतात सोपं आहे का आणि भाऊचा बड्डे साहेब आले, वाजले चल 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 आपल्यालाच फिरवत होती त्या दिवशी मी म्हणणार मी काय घाबरत नाही कोणाला गाडी आली की पळत सुटणार चला गाडीत वाचा बघ चिऱ्या म्हणून काय झालं असेल पुढे काय तो मंडळी पुढे केक ठीक आहे आता केक कापूया बाकीचं पब्लिक दुसरीकडे जाऊया कायला कोणाला बारामतीला जायचं का हा माचीस तुलाच देणार फक्त ते बोलायची सवय गेली राव माझी माहिती का महिना झाला मी काय बोलत पण नाही ते कसलं फाडा बोलायचं इथं घे ना अरे वाश्या काय धर काय सांभाळलो धर हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डॉन किंग काय पोलिओ झालंय काय भाई आपण नाही घाबरत हा बोल मला लिफ्ट देता का तिथपर्यंत दादा कुठं तिथपर्यंत तो आता काय तर बोलत होता ते मला लिफ्ट द्या तुम्ही त्याच्या अगोदरचं काय सस्ने भोजनाचं काय तर म्हणत होता ना कार्यक्रम होता काल तर परत एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॉस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चला बाय बाय बॉस आहे बॉस आहे बेस्टी बॉस बेस्टी बॉस बेस्टीला बघवायचं नाही अजून आहे काय चला गावा सावकाश काय कशाची सो मंडळी चला उशीर झालेला आहे आणि आम्ही निघालेलो आहे थँक्यू हा सनरूप बंद करा सनरूप सो मंडळी चला निघालेलो आहे फायनली आरडीचा बर्थडे झालेला आहे जरा रश मध्ये लाईट लावली दिसत आरडीचा बर्थडे झालेला आहे आता आपल्याला डायरेक्ट घरी लावा ताकद घरी जायचं थेट चाललं शेतात गाणी लावा काहीतरी चांगलं गाणं लावा जरा एक
गाईज चला पोचलेलं आहे घरी. 12 वाजून गेले, 12:30 वाजले, आत्ताच्या घरी पोचले. लय दिवसानंतर व्लॉगिंग स्टार्ट केले. मग खोटं नाही सांगत तुम्हाला आहे ना, काय बोलून काय बोलावं मला सुचना. आणि मेन म्हणजे घशाचा पण जरा विषय झाला आहे ना. मग काय प्रॉपर दिसतंय आहे तो का सूज बघ, प्रॉपर सूज दिसते दोन्ही पण. केव्हा आहे सुजलेलं आहे एवढं हो का दिसते का? हे सूज आहे, हे सगळे सुजलेलं आहे. अवघड काम झालेलं आहे. तुमचं भाऊले आजारी पडलेलं आहे, घ्या समजून. तुमच्या भावाला करेल. आणि आता सवय मोडली माझी, तर सवय परत आणली पाहिजे. शेवट करिअर आहे आपल्या ह्यात. सो उद्यापासून डेली व्लॉग करायचा 100 नाही 200% प्रयत्न करतो मी. जरा किरकिरत चालू आहे, मागं दुखणं हेन तेन. काय झालं आहे, कोणी नजर लावली मला का काय माहिती. नजरच लावली मला कोणीतरी. नाही तर एवढं मी कधीच आजारी पडत नाही. नाही तर नाही का माझ्या मागं झंझट लागत नाही. एवढंच लय झंझट लागली माझ्या मागं. पण जाऊ द्या, ब्लॉग छोटा का आहे ना झाला व्यवस्थित. बघा, कमेंट करा, आवडला नाही आवडला ते पण सांगा. आणि रोज सो डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट. आणि हां थांबा, एक महत्त्वाचं बोलायचं राहिलं. कमेंटमध्ये टाका हॅपी बर्थडे आरडी. बाय बाय. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं, तेरी